सध्या मटारचा सीझन सुरू आहे, तर म्हटलं मटारपासूनच काहीतरी मस्त नाश्ता बनवूया। तर यासाठी मी 1 कप मटारचे दाणे घेतलेत। हे मी स्वच्छ धुवून घेतले आणि आता मटार शिजत घालायचं आहे। तर इथे गॅसवरती मी पाणी गरम करत ठेवलं आहे। पाण्याला उकळी आली की यामध्ये मटार घालायचं आहे। याबरोबरच यामध्ये मी पाव चमचा मीठसुद्धा घातलं आहे। 7 ते 8 मिनटामध्ये मटार छान असा शिजला जाईल। मटार शिजतोय तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा शिजवून सोलून घेतला आहे। हा किसून यामध्ये घालायचा आहे। बटाट्यामुळे चव खूप छान येते रेसिपीला। बटाटा तुम्हाला नसेल घालायचा तर तुम्ही नाही घातला तरी चालेल। सगळा बटाटा इथे मी किसून घेतला। थोडीशी यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। सॉफ्ट असं पीठ मळायचं आहे। तर इथे पीठ मी मळून घेतलं आहे। यावरती अर्धा चमचा तेल घालून पुन्हा मळायचं आहे। हे पीठ आता आपण बाजूला ठेवून देऊया, म्हणजे ते छान सेट होईल। आणि एवढ्या वेळामध्ये इथे मटारसुद्धा आपला शिजला गेला आहे। तर पहा, मटारचा रंग बदलला आहे आणि असे दाणे वरती सुद्धा आलेत, म्हणजे हा शिजला गेला आहे। आपण चेक करूया। परफेक्ट असा मटार शिजला आहे। गॅस बंद करायचा आहे। आता आपण हा एका चाळणीमध्ये निथळत ठेवूया 5 मिनटं, म्हणजे त्यातलं पाणी निघून जाईल। इथे एका बाउलमध्ये काढून घेऊन आता हा आपल्याला पावभाजीचा जो मॅशर असतो त्याने असं मॅश करून घेऊया। तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा जाडसर वाटून घेऊ शकता। आता आपण स्टफिंग तयार करूया। तर इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा बडीशेप घातली आहे। पाव चमचा यामध्ये हिंग घालायचा आहे आणि यानंतर इथे मी आलं, लसूण आणि हिरवी मिरची चॉपरमध्ये बारीक करून घेतलं होतं ते घालायचं आहे। तुम्ही आलं लसणाची आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून यामध्ये घातली किंवा कुटून घातलं तरी चालेल। हे सगळं छान तेलावरती परतून घेतल्यानंतर यामध्ये कुस्करून ठेवलेला मटार घालायचा आहे। यामध्ये आता मसाले घालूया। तर इथे अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली, पाव चमचा हळद घातली, चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि याबरोबरच मी अर्धा चमचा यामध्ये आमचूर पावडरसुद्धा घातली। आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता। छान परतून घेतल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। तर हे आपलं स्टफिंग तयार झालं आहे। बाउलमध्ये काढून हे आपण थंड करून घेऊया। तर इथे स्टफिंग थंड झालं आहे आणि हे जे पीठ आहे ते सुद्धा सेट झालं आहे। पुन्हा एकदा मळून घेऊया। आता याचे आपण पराठे बनवणार आहोत। तर यातला एक गोळा घेतला आहे मी। सुक्या पिठामध्ये हा गोळा घोळवून घ्यायचा आहे आणि याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। तर आज आपण मटारचा पराठा बनवतो आहे। खूप मस्त होतात ते पराठे, चवीला खूपच छान लागतात। तर इथे पातळ अशी पोळी लाटून घेतली। आता आपण चौकोनी आकारामध्ये पराठे बनवणार आहोत। तर हे स्टफिंग असं चौकोनी पसरवून घ्यायचं आहे। असे चौकोनी पराठे दिसायला सुद्धा खूप छान दिसतात आणि करायला सुद्धा खूप सोपे होतात असे। तर पहा, असे सगळ्या बाजूने याला असं चौकोनी शेपमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे। सुकं पीठ लावायचं आहे आणि चौकोनी शेप देत याला आपण लाटून घेऊया। पराठा लाटून झाला, पहा मटार मस्त अगदी दिसतो। तर आता आपण हा पराठा भाजून घेऊया। तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता। यावरती थोडंसं बटर लावायचं किंवा तूप लावू शकता।
यावरती पराठा घालायचा आहे। एका बाजूने भाजून झाल्यानंतर आपण हा पराठा उलटून घेऊया आणि आता हा दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। हे पराठे तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता। ह्याच्यातलं जे आपण स्टफिंग बनवलं आहे ते तुम्ही आधी बनवून आदल्या दिवशी रात्री ठेवू शकता बनवून आणि सकाळी अगदी झटपट हे पराठे तयार होतील। तर हा पराठा पहा, याला मी तूप लावून छान असं खरपूस दोन्ही बाजूने भाजून घेतलं। काढून घेऊया। तर अगदी मस्त असा आपला नाश्ता तयार झाला आहे। थंडीमध्ये नाश्त्यासाठी असे पराठे खूपच मस्त लागतात। तर एकदा तरी हे मटारचे पराठे नक्की बनवून पहा। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।